अरे तुम्ही आतमध्ये कसे काय आले मॅडम? यांना कसे दिले आतमध्ये? चला 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 मावशीबाई बाहेर चला. आई आई काय झालं तुम्हाला? चला मावशीबाई बाहेर चला, पेशंटची तब्येत सिरियस आहे. चला चला चल शांताराम भाऊ, चला चला बाहेर चला. सविता चल चल चल. चला मॅडम, यांना ऑक्सिजनच्या रूम मध्ये शिफ्ट करा. हो हो सर हो सर. शांता मावशी काय म्हणत होती तू? नीना सोन्याची माय, मी तेच म्हणत होते. हो शांती बिमार आहे काय? भरती आहे म्हणते मी दवाखान्यामध्ये. खरंच का शांता मावशी? चल ना आपण पाहायला जाऊ ना. नाही माय पाय घ्या नको तू, तिथं इलाज सुरू आहे म्हणते बाई. काय झालं काही नाही तिथे तर पोराच्या पै झालं म्हणते बाई. पोरगा भांडणं करून गेला म्हणते रस्त्याने. मग चालता चालता सविताने सांगितलं बाई उडत उडत मला तर वाटते सविताच्या घरी जाऊन पाहा. अहो माय बाई जाऊन पाहू दे बरं मला. मग के म्हणणे लागू राहिलं. चल मी बी जाऊन येतो. मनीषा तू घे ना, आम्ही डबलही घेतलं, तू पहिल्यांदाच नाही संपवलं. कोण भूक नाही का तुले? आई जेवढं पाहिजे तेवढं जेवण कनी की पोटाच्या वरती जेवण करू? मनीषा खुश आठवण राहिली तू. काय म्हणतात आमचे पप्पू शेठ? काही नाही ताई. ताई माझी इच्छा होती आज मार्केटला जायची, चलता का तुम्ही? आपल्यापाशी काही पैसे नाहीत. सपा सांगितलं हो पुरलं मनीषा, त्यासोबत लागलं तर येतो मी. ठीक आहे मग माझ्यासोबत चल जा. आई इकडे ये. आली आली. पप्पू काय झालं रे? आई तू भुललीशील सगळं, पण मी नाही भुललो. चुप बस ना पप्पू, पैसे धरून नको बसू ना. ते लग्न व्हायला किती दिवस लागले माहिती आहे ना तुले? मनीषा चांगली पोरगी आहे ना. कोण असं करून राहिला वाकायचं वाघ? समजत नाही की तुले? पोरी भेटून नाही राहिल्या ना आजकाल. तर पाहिलं ना पोरं कसे दारूचे आहारी लागले. तुझी गती तेच होईल ना. जाऊ दे, पैसा आज ना उद्या फिटतेस. किती प्लॅनिंग करून तू लग्न केलं, आणि आता का तू एका काय तिची दिवस देऊन टाकतं? नाही तसं नको करू. आई तुला समजून नाही राहिलं काय? एवढा मोठा पैसा मी कुठून आणू? माझा जीव घेऊन टाकेन तो व्याजावाला. नाही घेत, त्याला सांगू व्याज वाढू दे, पण तुझे पैसे आम्ही धीरे धीरे फेडू. सांगू नको मला काय आहे आता. तुझ्या पायी फसलो आहे मी. दाखव ना मग लग्नाची पोरगी करून. हां फसलो करतं तर पाहिलं तू एक गुण कशी आहेत तर. रिंकूचे पाहिलं तर कसं केलं तर सगळं नावाची बदलामी करून टाकली ना नातेवाईकांनी सगळ्या गोष्टींनी. चालला मोठा म्हणाले. अजिबात आता पैशाचा विषय करू नको, आणि चांगलं राहायचं त्याच्यासोबत. आई मी चांगलाच आहे, मनुष्याच माझ्यासोबत चांगली वागत नाही. माहीत नाही तुला काही. तू चांगला राह म्हणजे ते चांगले राहील. आणि त्या पैशाचा विचार करू नको तू आता. तो पैसा मी पाहून घेईन. तिच्यासोबत हसून बोलून पाहिणार मार्केटला जातो म्हणते. तू म्हणणं मी येतो म्हणून. ही सुलोचनासोबत चालली. सुलोचना माहिती आहे तुला एकाही 2 शिकवते म्हणून. दे ना मग पैसे, मला काय करावं ते, मी जातो. चुप्पास म्हण तिले चल म्हणून आपण जाऊ. वा रे वा, शंकरचं काही टेन्शन नव्हतं. या पप्प्याचं तुमचं टेन्शन आहे मला. लग्नाच्या पहिले बी टेन्शन, लग्न झाल्यावर त्याच्यावर टेन्शन. तिले गोळमुळी लावली मनीषाले, ते दागिने घेऊन येईन. मायापाशी कला आहे ना ते. याला कधी समजेन काय मी. आई तुम्ही बसा मग करा जेवण. आम्ही दोघे जणी देराना जेठाने मार्केटला जाऊन येतो. ठीक आहे मनीषा, जशी तुमची इच्छा दोघीची. मनीषा कुठं चालली तू? मार्केटला चालली काय? चल ना मग मी घेऊन चालतो ना तुला गाडीवर. हां मी तिकडेच चाललो नाही तरी. चला आपण दोघं जण जाऊ. आई तुम्हाला काय वाटते सुलोचना शिकवतेस काय मनीषाले? म्हणून तुम्ही सांगायला गेला पप्पूले. नाही तर पप्पू कालच म्हणे मनीषाले वहिनीसोबत जातो म्हणून. कशा गोष्टी करतो सुलोचना? मी काय म्हणू तशी? पाय हो मनीषा, तुम्ही दोघी जणी जा. मी तर पहिलेच म्हटलं तुम्हाला जशी तुमची इच्छा. ठीक आहे मनीषा, जा वहिनीसोबत जा. काही जात नाही मी आता. जा तुम्ही जासान तर. तसं नाही ना पप्पू, तुम्ही थांब सांगा पार्लरमध्ये. मग मी पार्लरमध्ये चालली. बांगड्या कानातले हे चिल्लर सामान आणण्यासाठी चालली. म्हणून मी सुलोचना ताईले म्हटलं. मनीषा तू एक काम कर, वहिनीला घेऊन जाय. हा ठीक आहे मग. हे पप्पूले अक्कलच नाही जराशी काही. आई आवाज दिला काय? नाही मनीषा मी नाही आवाज दिला. जा करा तुम्ही दोघी देरा जेठाना मस्त तयारी करा आणि जा मस्त मार्केटले. हो आई ठीक आहे. पहिले असं भडकेला हे मनीषा, आणि त्यांनी ते आगीन तेल टाकेले. सुलोचना तिला अजून बैरतून भडकून देते. जाऊ दे तिच्या मागं मी बी पाहतो जायचं. आणि जेवतो पटपट. आले नाही माई सोन अजून.
कसं जाते इंटरव्ह्यू कसा नाही तर मला तर वाटते बाई माझ्या सुनीचा इंटरव्ह्यू चांगला जाईल म्हणून. काऊन की बबली खूप हुशार पोरगी आहे. पण अजून कशी नाही आली काय माहीत. बंटीची बाबा आली काय? बबली बंटी आली काय? नाही आली नाहीत ना अजून. ते आल्यावरच मला कामच असतात. इंटरव्ह्यू कसा गेला बबलीचा, काय गेला? आई कुठे गेली आई? आली आली वाटते. आई बबली बबली कसा गेला इंटरव्ह्यू? कसा गेला बबली? मग काय 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 झालं? आई शांत राहा तुम्ही. माझा इंटरव्ह्यू एकदम चांगला गेला आई. मी सक्सेस झाली आहे इंटरव्ह्यूमध्ये. उद्यापासून मला आई जॉईन पण व्हावं लागते बालवाडीची मास्तरीन म्हणून. खरंच काय बबली? खरंच काय बबली? बबली खूप गुणाची सून भेटली मला. मी लय भाग्यवान आहे बबली खरंच. नाही नाही बबली मी भाग्यवान आहे. माझ्या बंटी भाग्यवान आहे. खूप चांगली सून भेटली बंटी. बंटी मी लय खुश आहे. ते बाबा बी लय खुश आहेत. बबली आई पण मला एकच नाराजी वाटते. बंटी खुश काऊन नाही काय मी? बबली त्याचं तू अजिबात टेन्शन नको घेऊ. त्याचा स्वभावच तसा आहे. नाही होईना खुश पण तो मनातून खूप खुश आहे. हाव बबली खुश आहो मी. चल लवकर लवकर स्वयंपाक कर. ताटवाड मले बी काम पाला ते काही ना काही. आता बायको लागली मास्तरी आणि मी काय रिकामा राहू काय? बंटी तुम्हाला मी कमीपणा दाखवायसाठी नाही जॉईन करून राहिली. काही ना काही बाईच्या जातीले पाहिजेच. आपल्याला नाही शेतातले कामं होत मग गावातले कामं करावं. 4 लेकरं शिकवले आपल्याला त्याचा आशीर्वाद लागते. आपल्याला पैसे भेटतात. सुरुवातीपासून माझं ध्येय असं आहे बंटी. आई मी एकदा जॉईन झाली दुपारच्या टायमांनी आई ट्युशन घेत जाईन पोरांच्या. तेवढेच आई शिल्लक पैसे येतात मग. हो बबली मी पाहून देईन तुले पोरं. कर कर ट्युशनही घे शाळाही कर स्वयंपाक पाणी सगळं मी करतो. तुले मी आहे तर जेवण करता आत देत जाईन बस. आई भूक लागली केवढी. आण पहिले ताट वाळून. थांब आई मी पटकन स्वयंपाक करतो आई. पाहून घे बंटीची बाबा माया भाऊ भाऊजाई किती चांगले आहेत. पा त्याने किती संस्कार दिले पोरीवर चांगले. समजलं तुम्हाला आता? गरमागरम चहा आणि कप आता. बबली मी काय म्हणतो हा सांगा नाही. आई तुम्ही बोलले की नाही आई सांगू काय विचारू काय? तुमची पोरगी म्हणून आई डायरेक्ट मला सांगून देत जा तुम्ही. माझा काहीच प्रॉब्लेम नाही आई. बरं बबली मी काय म्हणतो दादाले वहिनीले बोलून घेऊ आपण. मस्त पुरणाच्या पोळीचा पावनचार करू. हा झालं असेल दादा वावरातला पेरणं गिरणं. लोन पाहिजे ना फोन एखादा. आता दादा आलाच नाही किती दिवसापासून. हो आई करेन फोन मी. चला आता बंटी अजून कल्ला करतील. तिला भूक लागली आहे जोऱ्यानं. स्वयंपाक बनवतो मी लवकर. तुम्ही काय करा भाजी बिजी कापकूप करून द्या मला लवकर. हा पाहतो फ्रीजमध्ये काय आहे तर. नाही नाही मला बी काही ना काही विचार करावाच लागेल. एखादं दुकान नाही तर काही टाकायसाठी. नाही तर सायले कटोरी टाकून देऊ का एखादी. आईले लोन भेटतेस. पाहतो मी आता. आता बायको झाली मॅडम नवरा होईन घर बैठे. नाही 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 तसं नाही करावं लागणार. बायकोची कमाई नाही खात मी. स्वतः कमाई करून बायकोले खाऊ घालीन. बंटी कुठे गेल्या बंटी? आता आली आई मग 2 गोष्टी भाषण शिकवायले. का रे बंटी? आई तुला हेच म्हणणं आहे ना तो असं काय म्हणतो तसा काय म्हणतो. बस आता नाही म्हणत. एवढं आहे तर मग पहिले समजून घे ना. का रे एका तू दुसरपणी आहेस. ते लग्नाची पोरगी हा मग भाषी होती म्हणून भेटली तुले आणि तुला गोष्टी होऊन राहिल्या काय? सांग बाबू आता बी पाहून घे. त्यापेक्षा जास्त कमावते. तुझी कमाई पाय काय आहे तर. आजकाल जग पाहून घे असं आहे. बायका कमावतात नवरे घर बैठे आहेत. आई मी त्या शोधान द्या सांगू नको मला तू. जाय काम कर तू. आता फक्त तिला काही म्हण तू. सांगतो मग तू असं मी आव. बिचारी एवढी प्रगती करू राहिली. मी आव तिच्या ऐकून. आणि संध्याकाळी किराणा घेऊन ये. तिच्या आईबाबाला फोन करते ते संध्याकाळी. तू असं कराय गाव पंगतच देऊन दे तू.
तू इथून तेवढे कमावतेच रुपये. बालवाडीची मास्तरीने झाली काय तुम्हाला दोघं सासून दिले किती घमेंड येऊन राहिलं. यासाठी बायको कमायची नाही पाहिजे आई. कमायची असली ना अशी ठसन करतात. रिकाम्याच गोष्टी करते. नाही नाही आई, मी बी काही ना काही करतोस. रिकामा राहतो काय मी? तुला काय वाटते? चला आता निघते मी ऑफिसला. आई रिंकू कुठे चालली तू तयारी करून? आई मी ऑफिसमध्ये चालली ना, आज कार्यक्रम आहे ऑफिसमध्ये म्हणून मी तयारी केली. रिंकू मनीष तर म्हणे की मग ऑफिसमधले लोक येऊन राहिले म्हणे. रिंकूला सांगून देतो म्हणे जाऊ नको म्हणून आज ऑफिसमध्ये. कोण त्यानं तुला सांगितलं नाही काय? आई खरंच काय? मला मनीषने तर काहीच नाही सांगितलं. मी तर माझ्या साहेबाचा फोन आला होता तर मी त्यांना हाव सांगितलं येते अर्धा तासात पोचते म्हणून. पाय बाई तू आता, मी काही तुला म्हणत नाही पण मनीषने सांगितलं होतं ऑफिसचे लोक येऊन राहिले म्हणे, रिंकू जाऊ नको देऊ. बरं बरं ठीक आहे मग मी सांगतो ऑफिसमधल्यांना. नाही तर मी काय करतो आई जातो आणि 15-20 मिनिटांनी थांबतो आणि चालले येतो आई. ठीक आहे मग तसं कर बाई. पाय तुला मी सांगितलं नाही तर असं म्हणू नको मनीष समोर आईने सांगितलं नाही म्हणून. नाही नाही तुम्ही सांगितलं आई, येते मी लवकर. ठीक आहे. मनीष कोणाला आणते सांगितलं नाही मला, आईला सांगितलं. असं कोण? मनीषच्या दातांनी बोलले माझ्यासोबत. बरं वेळेवर झालं असेल. जाऊ दे ना मग काम होतं मी सांगून दिलं. पायात बसेन तेच ते. मस्त फिरायला ठरवलं होतं शांता काकून. कसं काय फेल केलं काय मी. स्टेशनवर जाऊन वापस यायला लागलं. मला लय राग आला. पिंकी तू झोपली काय व? चल ना आपण खेळायला जाऊ ना. पिंकी मग म्हणू नको मला बोलावलं नाही म्हणून. आम्ही सगळेजण मैदानात चाललो खेळायला मस्त. सोने थांब थांब मी येतो ना हल्ला. काय रे सोने, आपण किती मस्त मजा केली असते लोणावळ्याला जाऊन. शांता काकून फोन केल्याबरोबर आपण चाललो आलो घरी. आईले तर बरंच झालं. माझ्या आईले ते आईले बी बरं झालं असेल. पिंकी हे आपल्या आईला असं वाटते पैसे गेले नाही पाहिजेत. येले कधी बी चांगलंच होते. येले फक्त घरी राहणं स्वयंपाक करणं तेवढं समजते फक्त. चल आपण खेळायला जाऊ. आज मस्त रविवार आहे ना, लय जण आज मस्त ग्राउंडवर. सांग तू चलतं काय? चल चल चल. पिंकी सोने कुठे चालली तुम्ही? पुष्पा काकू आजचा रविवार आहे. आज तर मी म्हणू शकत नाही आम्हाला शाळेत जाय शाळेत जाय. शाळेत जाय म्हणू शकत नाही पण घरी अभ्यास कर म्हणू शकतो ना. पिंकी टेस्ट आहे म्हणूनच ना तू सोमवारची. आज रविवार मग दिवसभर अभ्यास कर ना. आई फक्त 5 मिनिटं. आई फक्त 5 मिनिटं खेळतो आणि धावत धावत चालली येत आई. आई जाऊ काय सांग ना आई. आई आई जाऊ दे ना आई. आई जाऊ दे ना आई. आजचे दिवस फक्त आजचे दिवस जाऊ दे आई फक्त. आजचे दिवस खेळली मग तिकडून आली की मस्त दिवसभर अभ्यास करतो आई मी. आई जाऊ दे ना आई. प्लीज प्लीज आई जाऊ दे ना. पिंकी बेटा जाय. नाही नाही म्हणत तुला मी. जाय लवकर ये जो. आई लवकर येतो. सोने चल चल लवकर. सोने पाहिलं कशी करते पिंकी. हा पुष्पा काकू चला येतो मी. मै पोरगी माय लय गुणाची आहे व बाई. मै पोरगी मोठी झाली की डॉक्टर बनीन म्हणते. देव करो तर तो डॉक्टरच होय. पेशंट आलेला तुझ्या बोलण्यानंच अर्धा चांगला होऊन जाईन पिंकी. शांताबाईचं काही समजलंच नाही काय झालं काय नाही. तर जाऊन तो का सविताबाईच्या घरी. मला काही गमन नाही राहिलं बाई. भनभन लागून राहिलं. चल जाऊनच राहतो सविताबाईच्या घरी. सोचलंय नव्हतं शांतीला बिमार पडेल म्हणून सविताबाई. हा ना माय कसं हो सविता, तुझी सासू राहते की जाते काही समजून नाही राहिलं. सविता काकू असं नका म्हणू. माझ्या सासूले जगाच लागते. काहीच होत नाही माझ्या सासूचं. नाही नाही शांतीशिवाय काहीच नाही होत. शांती असली की भांडणं करतो आणि शांती नसली की मला गमत नाही. शांताराम भाऊ शांताबाई वाचीन ना. सविता काकू तुम्ही असं कोण म्हणता. वाचते माझी सासू. मला माहित आहे. मी देवापाशी प्रार्थना करेन. माझ्या सासूले होशेपर्यंत मी देवापासून उठणार नाही. त्या देवाले वाचवाच लागेल माझ्या सासूले. चलली मी देवाची प्रार्थना करायला. अरे मावशीबाई बोलावलं तुम्हाला.
दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करावं लागते. पेशंटची तब्येत खूप सिरियस झाली. अरे बापरे, शांती, आता काय करतो शांती? चल चल सविता, लवकर लवकर चल.